नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न राज्यातील ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ महिला घेत आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तर मित्रांनो, अशाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे। ते म्हणाले की 1500 रुपयांमध्येच काही कपात करण्यात येणार आहे का किंवा वाढ करून देण्यात येणार आहे का, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की नेमकं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले। व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो मित्रांनो की तुम्ही आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण रोज आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर चला ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे समजून घ्या। मित्रांनो, राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी रणधुमाळी सुरू आहे। सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या विविध शहरांत सभा मेळावे आणि बैठका सुरू आहेत। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी नागरिकांना अनेक आश्वासनं देत आहेत। या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाटकोपरमध्ये सभा पार पडली। या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं आश्वासन दिलं आहे। लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे, असं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले तर मित्रांनो, घाटकोपरमध्ये क्लस्टर योजनेतील प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर देण्याचं काम केलं जाईल, कारण क्लस्टर योजना आम्ही त्यासाठी आणली आहे। त्यामध्ये आम्ही पात्र आणि अपात्र अशी भानगड ठेवली नाही। जेवढे लोक राहतात त्या सर्वांना घर देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाईल। त्यासाठी नगर विकास विभाग पैसे कमी पडू देणार नाही, असंही शिंदे म्हणाले। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजना सुरू आहे का? आहे ना। सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली। आता कोणी काही आलं काहीही बोललं तरी ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आत्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, आपण आता ते पैसेही वाढवणार आहोत। आम्ही आमच्या वचननाम्यात जे बोललो ते आम्ही करणार। लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायांवर उभं करणार। लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलासा देणारी ही मोठी भेट ठरेल। येत्या 14 जानेवारी पूर्वी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे, असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लाडक्या बहिणीचे जे 3000 रुपये आहेत 2 महिन्यांचे, ते आता 14 जानेवारीला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि नक्कीच हे पैसे एक लाडक्या बहिणींना दिलासा देतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।